हॅलो सर्वांना. बघा, काल पुण्यामध्ये ना इतका महाभयंकर पाऊस झाला, 2 तास विचारू नका. लोक अक्षरशः पाण्यात अडकली, पाण्यात गाड्या वाहून जाऊ लागल्या आणि मुली ज्या गाडीवर कामाला जातात त्यांना महाभयंकर त्रास झाला. रात्री ते 11 11:30ला घरी पोचले. एवढी ट्रॅफिक जाम आणि पावसाने नुसता हाहाकार केला होता पुण्यामध्ये. काल सगळ्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं, सगळीकडे पाणीच पाणी. पाणी जायला जागाच नव्हती, वाटच नव्हती पाणी जायला. तर कसं आहे, आमच्या इकडे खडकीला ते रेल्वेच्या ब्रिज खाली ते सांगत होती एक मुलगी मला. आंटी म्हटली, माझ्या ना रिक्षात इतकं पाणी साचलं होतं. तर रिक्षावाला म्हटला, मावशी तुम्ही खाली उतरा. पण मी खाली उतरले नाही, सर्व रिक्षामध्ये पाणी आलं होतं, इतकं ब्रिज खाली पाणी समजा. तर सर्वांनी आपापली काळजी घ्या. पाऊस आला, पाऊस तर येणारच, पावसाचं कामच आहे. आता 4 महिने आपल्याकडे पाऊसच आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपापली काळजी घ्या, आपापल्या घरी व्यवस्थित जावा, कारण का घरी आपले सर्व प्रियजन वाट पाहत असतात. काल ती मुलगी तिच्या मिस्टरांना बोलवत होती, पण मिस्टर आले नाही. ते म्हटले थांब तिथेच, जरा पाऊस थांबू दे, कारण मी पण अडकलो, तू पण अडकली, तर मुलांकडं कोण बघणार. असं झालं बघा. तर ती मुलगी काल 11:30 वाजता घरी गेली, ती मला सांगत होती. धन्यवाद. पार्लरमध्ये कामाला येते.